अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात गुढी वस्त्र कसे तयार करावे ते पाहूयात. तर इथं आपण साडी घेतलेली आहे. ही साधारण 1.5 मीटर इतपत आहे. साडी आपल्याला अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून घ्यायची आहे. शक्यतो दोन्ही बाजूला काठ असेल अशी साडी घ्या. साडीच्या दोन्ही काठामध्ये इथं आपल्याला 12 इंच इतपत अंतर ठेवायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडने जिथून साडी फोल्ड आहे तिथून मी कट करून घेतली. आता हा काठ आपल्याला सरळ बाजूने करून घ्यायचा आहे. पहा, इथं आपण वरच्या साईडचा काठ सरळ करून घेतला. आता आपण शिलाई करूयात. आता आपण वरच्या साईडने साडी कट केली होती तिथं आपल्याला साडी जोडून घ्यायची अशा पद्धतीने. म्हणजेच आपल्या वरच्या साईडचा काठ हा उलट बाजूला होता, जो की आपण कट करून सरळ करून घेतला. तोच आता इथं आपण वरच्या साईडने सरळ बाजूकडून जोडून घेतोय. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. अगदी सोप्या पद्धतीने इथं आपण 10 ते 12 मिनिटात साडी कशी शिलाई करावी ते पाहणार आहोत. इथे आपण वरच्या साईडने दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित असे जोडून घेतलेले आहेत. आता साडीच्या वरच्या भागाचा जो काठ आहे त्यावर इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ही टीप आपण ह्यासाठी देतोय की जेव्हा आपण ह्या साडीच्या प्लेट्स तयार करतो तेव्हा आपल्या खालच्या साईडचा काठ हा व्यवस्थित येत नाही. म्हणजेच तो बाहेरच्या साईडला तरी येतो किंवा आपल्या प्लेट्समध्ये सुद्धा व्यवस्थित बसत नाही. तर इथं ही टीप देणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला या काठावर टीप द्यायची नसेल तर नाही दिली तरी सुद्धा चालेल. साडी शिलाई झाल्यानंतर त्यावर इथं तुम्ही इस्त्री फिरवून घेतली तरी सुद्धा चालेल. तुमचा वेळसुद्धा वाचेल. तर इथं आपण टीप देऊन घेतोय. पहा, इथं तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण वरच्या साईडने दोन्ही पार्ट जोडून घेतले, त्यानंतर काठावर शिलाई मारून घेतली. आता आपल्या साडीच्या दोन्ही बाजू ह्या ओपन आहेत, ज्या की आपल्याला इथं अर्धा इंचाला अशा डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायच्या आहेत. पहा, इथं तुम्ही साडी सरळ रेषेत कट करून घ्या. त्यानंतरच इथं तुम्हाला फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. तर साडीची दुसरी बाजूसुद्धा मी ह्याच पद्धतीने इथं डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहे. इथे आपल्या दोन्ही बाजूला मी ह्या पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे. आता साडीच्या दोन्ही बाजूला इथं आपण काठ लावून घेणार आहोत. इथे आपण साडीतलाच काठ वापरलाय, तो मी अशा पद्धतीने कट करून इथं दोन्ही बाजूला जोडून घेणार आहे. तर इथे जर तुमच्याकडे जास्तीचा काठ नसेल तर इथं तुम्ही थोडी ब्रॉड लेस वापरली तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला एकाच बाजूला काठ किंवा लेस जोडायची असेल तर ती फक्त डाव्या बाजूला जोडली तरीसुद्धा चालेल. कारण आपली साडी शिलाई झाल्यानंतर त्याची डावी बाजू ही वरच्या साईडला येते. त्यामुळे जर तुम्हाला एका बाजूला काठ जोडायचा असेल तर तो फक्त डाव्या बाजूला जोडा. इथे पहा, अगदी व्यवस्थित असा आपण काठ जोडून घेतोय. साडीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने काठ शिलाई करून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही बाजूला काठ अगदी व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे. आता आपण ह्या कापडाच्या प्लेट्स तयार करून घेणार आहोत. तर प्लेट्स तयार करण्यासाठी इथं आपल्याला डाव्या बाजूनी सुरुवात करायची आहे. साधारण आपली प्लेट ही 5 इंचाची येईल, ह्याची काळजी घ्या. अगदी लहानही नको आणि मोठीही नको. ज्या पद्धतीने आपण साडीच्या मिऱ्या तयार करतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला ह्या कापडाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. आपली शेवटची प्लेट्स ही आपली अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला येईल, ह्याची काळजी घ्या. इथं पहा, अगदी व्यवस्थित इथं आपण प्लेट्स तयार करून घेतल्या. तर जेव्हा आपण ही साडी शिलाई करणार तेव्हा आपली मागची प्लेट आहे ही बाहेरच्या साईडला येईल, त्यामुळे ती अशा पद्धतीने येईल, ह्याची काळजी घ्या. इथं आपण आपल्या साडीच्या मधल्या काठाला सुद्धा शिलाई करून घेतली. त्याचं कारण असं, जेव्हा आपली साडी ही ओपन होते तेव्हा आपल्या मधल्या मिऱ्यासुद्धा व्यवस्थित राहतात. पहा, म्हणजेच आपला काठ हा विस्कटत नाही. आता आपण ही शिलाई करून घेऊयात. तर आपल्या मिऱ्या ह्या अगदी आपल्याला व्यवस्थित ठेवून त्यावर आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे. इथं जर तुम्ही जास्ती प्रमाणात साडीचं कापड वापरलं तर तुम्हाला इथं शिलाई करायला कठीण जाईल, म्हणजेच आपली सुई तुटण्याची सुद्धा शक्यता असते. इथं आपण सगळ्या प्लेट्स अगदी 5 इंचाच्या अशा व्यवस्थित तयार करून घेतल्या. पहा, आता आपल्याला वरच्या साईडला पॉकेट तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हे 2 कापडाचे तुकडे घेतलेत. तर एक आपला काठाचा तुकडा आहे आणि एक प्लेन आहे. तर आपला काठ लहान होता तर इथं मी 2 काठाचे तुकडे इथं जोडून घेतले. 5.5 इंच उंची आणि 6 इंच रुंदी असे हे 2 कापडाचे तुकडे घेतलेले आहेत.
आपला जो प्लेन कापडाचा तुकडा आहे तो इथं आपल्याला खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथं आपल्या प्लेट्स ह्या 5 इंचाच्या होत्या, त्यामध्ये दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच शिवण्यात असं मी टोटल 6 इंच लांबीचं इथं कापड घेतलं. तर इथं तुम्ही तुमच्या प्लेट्सनुसार कापडाची साईज ही कमी जास्ती करू शकता. इथं आपल्या दोन्ही साडीचे तुकडे आपल्याला समान करून घ्यायचे आहेत. आपला जो समोरचा भाग आहे तो इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपण हे शिलाई करूयात. सुरुवातीला इथं आपण काठाचा तुकडा घेतलेला आहे. त्याची बाहेरील बाजू ही आपल्या साडीच्या वरच्या साईडने ठेवून त्यावर आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून अगदी व्यवस्थित अशी आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा काठाचा भाग अशा पद्धतीने समोरच्या साईडला ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी साडीच्या कापडापासून ह्या 2 नॉट तयार करून घेतल्या होत्या. त्या आपल्याला काठाच्या वरच्या भागाला अशा पद्धतीने दोन्ही कोपऱ्यांना जोडून घ्यायचे आहेत. नॉट आपण गुढी बांधण्यासाठी इथं जोडून घेतोय. तर ह्या डबल शिलाई करून घ्या जेणेकरून त्या उसवणार नाहीत. तर नॉट जोडल्यानंतर त्या आतल्या साईडला आपल्याला व्यवस्थित ठेवून त्यावर आपल्याला हा साडीचा दुसरा कापडाचा तुकडा अगदी व्यवस्थित ठेवून त्यावर आपण अर्धा इंच मार्जिन घेतली होती तितपत शिलाई करून घ्यायची आहे. आपले दोन्ही कापडाचे तुकडे हे एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्या, म्हणजेच ते सरकणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला इथं डायरेक्ट शिलाई द्यायला जमत नसेल तर इथं तुम्ही टाचण्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल, जेणेकरून आपलं कापड हे हलणार नाही. आणि जिथं आपण नॉट जोडल्या तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या नॉट ह्या उसवणार नाही. पहा, अगदी व्यवस्थित इथं आपण दोन्ही कापडाचे तुकडे जोडून घेतलेले आहेत. शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा समोरचा भाग अशा पद्धतीने आतल्या साईडला पलटून घ्यायचा आहे. पहा, अगदी व्यवस्थित इथं आपण पॉकेट तयार करून घेतला. आता वरच्या साईडला जे आपण नॉट जोडलेले आहेत त्यांना फ्लॉवर्स तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथं मी हे 3x3चे कापडाचे तुकडे घेतलेले आहेत. ते अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून इथं आपल्याला खालच्या साईडचं कापड हे वरच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून इथं टीप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या साईडच्या नॉटला सुद्धा आपण ह्याच पद्धतीने फ्लॉवर तयार करून घेऊया. एक्स्ट्राचं कापड कट करून हे आपण बाहेरच्या साईडला पलटून घेणार आहोत. तर इथं आपल्या साडीची संपूर्ण शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.